नमस्कार मंडळी, तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये आता लावण्याला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो असं घरच्यांना दाखवत असते। आता अर्णवची आणि ईश्वरीची खूपच कळकळीने ती माफी मागत असते, पण अर्णव काही केला ऐकायलाच तयार नसतो। आता तिला म्हणत असतो, जा तू घरातून बाहेर हो। आता लावण्या म्हणते, हो मी जाणारच आहे, या घरातूनच नाही तर या जगातूनच मी जाणार आहे। आता असं ऐकून अर्णव काहीच उत्तर देत नाही। मामी म्हणत असतात, अरे अर्णव माफ कर ना तिला, म्हणजे तिने काहीतरी करून घेतलं तर। त्यावेळेला अर्णव म्हणतो, तिला काय करायचंय ते करू दे, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही। आता मात्र लावण्या आश्चर्याने अर्णवकडे पाहत असते। आता अर्णवचं हे बोलणं ऐकून ईश्वरी म्हणते, सर माफ करा तिला। आता अर्णव म्हणत असतो, काय बोलतेस तुम्ही सिंदूर, तुला कळतंय का? आता ईश्वरीचं हे बोलणं पाहून घरचे सगळेच ईश्वरीकडे पाहत असतात। आता ईश्वरी म्हणत असते, सर एक संधी सुधारण्याची द्यायला नको का? त्यांना त्यांची चूक कळाली आहे, आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही। त्यानंतर मामा म्हणत असतात, अगं ईश्वरी, लावण्याने जे काही केलं आहे ते माफ करण्याच्या लायकच नाही। आता आकाश म्हणतो, हो हो बरोबर आहे ना ईश्वरी, तिने जे केलं आहे ते एक प्रकारचं क्राईमच आहे, ती चूक छोटी नाहीये। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो बरोबरच आहे, पण आपण आपला चांगुलपणा का सोडायचा? आता ईश्वरी म्हणत असते, प्लीज सर एकदा माफ करा तिला, प्लीज, असं सारखं सारखं म्हणत असते। आता अर्णव म्हणत असतो, पाहिलंस का लावण्या, हाच फरक आहे तिच्यात आणि तुझ्यात, आणि मी तुला माफ करत आहे, फक्त मी सिंदूरने सांगितलं आहे म्हणूनच। आता असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो। आता ए आर थांब असं लावण्या म्हणत असते, पण तो काही ऐकत नाही, तेथून निघूनच जातो। आता लावण्या गुडघ्यावर खाली बसते आणि पुन्हा रडायला सुरू करते। आता लावण्या रडत आहे पाहून मामी आणि राकेश एकमेकांना चांगलेच खुनवाखुनवी करत असतात। आता ईश्वरी सुद्धा थोडीशी विचारातच असते। आता इकडे अर्णव त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि स्वतःशीच बोलत असतो, मी सिंदूर अशी का वागली बरं, तिने माफ करायला का सांगितलं लावण्याला? आता तिथेच रूम मध्ये ईश्वरी येते आणि सर अशी हाक मारते। आता अर्णव पाठीमागे वळून पाहतो आणि म्हणतो, मी सिंदूर, मला एक सांग, तू लावण्याला माफ करायला का सांगितलंस बरं? आता अर्णव म्हणत असतो, तिने जे केलं आहे ते माफ करण्या एवढं म्हणतोस, तेवढ्यात ईश्वरी म्हणते, हो माफ करण्याची चूक नव्हतीच ती, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय सर, तिचं तुमच्यावर प्रेम होतं, तुमचं लग्न होणार होतं, एवढंच नाही तर तिला हळद सुद्धा लागली होती तुमच्या नावाची। आता अर्णव म्हणत असतो, हो हो मी सिंदूर, मला सगळं माहित आहे, पण हे वागणं तिचं चुकीचं होतं। आता ईश्वरी म्हणते, सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण प्रेमात माणूस कसं वागेल काही सांगता येत नाही, एकदा तुम्ही तिच्या बाजूने विचार करून पहा ना, तिनेही स्वप्न पाहिली असतीलच ना तुमच्या बरोबरच्या सुखी संसाराची, आणि अचानक हे असं एका दिवसातच आपल्या दोघांचं लग्न झालं, आणि याचाच धक्का तिला बसलाच असेल ना। आणि आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याला आपण दुसऱ्या बरोबर पाहू तर आपल्याला तकलीफ तर होणारच ना, आणि जर प्रेम मनापासून असेल तर मात्र इथे समजूत काढता येत नाही, आणि जर मनापासून प्रेम असेल ना तर काहीच करता येत नाही। प्रत्येक गोष्टीची समजूत काढता येते पण मनाची नाही, आणि प्रेमाच्या बाबतीत मन कुठे आपल्या काबूमध्ये असतं, आणि दिल आणि दिमाग, प्रेमामध्ये दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे प्रेमात पडल्यानंतरच कळतं। प्रेमामध्ये सही गलत असं काहीही लॉजिक नसतं, प्रेम हे फक्त प्रेमच असतं। आता ईश्वरी अर्णवची समजूत काढत असते आणि अर्णव सुद्धा ऐकतच असतो। आता ईश्वरी म्हणत असते, सर जर कोणी मनापासून माफी मागत असेल तर आपण त्याला माफ करून टाकावं, असं तुम्हीच म्हणता ना, विसरलात का सर, तुम्हीच असं मला बोलला होता ते? त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो नक्की। आता ईश्वरीची ही समजूत अर्णवला पटते आणि अर्णव म्हणतो, हो हो नक्कीच, अगदी प्रेमावर PhD केले असल्यासारखं बोललीस बघ। आता अर्णव म्हणतो, एवढं कसं माहित आहे बरं तुला प्रेमाबद्दल? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, का मला माहित असू शकत नाही का? आता अर्णव म्हणतो, हो हो असू शकतं की। आता ईश्वरीला एक प्रश्न विचारतो आणि म्हणतो, तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का? आता ईश्वरी मात्र शांतच बसते, थोडीशी विचारात पडते, उत्तर काही देत नाही। आता पुन्हा अर्णव म्हणतो, तू कधी केला आहेस का प्रेम? आता ईश्वरी म्हणत असते, सर उगीच माझा मजाक करू नका हां। त्याला अर्णव म्हणतो, नाही नाही खरंच विचारत आहे, करून तर बघ एकदा प्रेम काय असतं, आता थोडासा विचार कर या गोष्टीवर, असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो आणि ईश्वरी खरंच प्रेमाबद्दल विचार करू लागते। आता ईश्वरीला अर्णव बरोबरचे सगळे क्षण
आठवायला सुरू होते, ज्यामध्ये अर्णव ईश्वरीला गुलाबाचे फूल देत असतो, तिच्यासाठी पैंजण आणत असतो. म्हणजे आता ईश्वरी सगळेच क्षण अर्णव बरोबरचे आठवून स्वतःच हसत असते. आता इकडे लावण्या आणि मामी एकत्रच असतात. आता लावण्या मात्र खूपच डिस्टर्ब असते, विचारत असते. आता मामी म्हणत असतात, अगं लावण्या तू काय वागत आहेस, तुझं काही डोकं फिरलं आहे का, तू चक्क त्या ईश्वरीचे पाय धरलेस, म्हणजे काय वागतेस तू, आता काय फक्त अर्णव माझा मित्र आहे म्हणून त्याला फ्रेंडशिप बँड बांधणार आहेस का तू राखीपर्यंत पोहोचली आहेस. लावण्या आजपर्यंत केलेल्या प्लॅनिंगचा सगळ्या बट्ट्याबोळ करून ठेवला आहेस तू. आता मामी थोडंसं चिडूनच लावण्याशी बोलत असतात. आणि काय ग, अर्णववरच्या प्रेमाचं भूत उतरलं का आता, बरं ठीक आहे जाऊ द्यात बाकीच्या गोष्टी, पण तू मला प्रॉमिस केलं होतंस त्याचं काय. आता चांगल्या दातखड खाईतच मामी म्हणत असतात, त्या ईश्वरीला या घरातून कायमचं हकलून लावायचं प्रॉमिस तू मला दिलं होतंस त्याचं काय करायचं. आता लावण्या तर खूपच नाटकी असते, आता रडत तर असते पण तोंडून बोलते, आता तर खरं आपलं प्लॅनिंग सुरू झालं आहे. आता मामी म्हणजे आश्चर्यानेच पाहत असतात लावण्याकडे, ही अशी काय बोलत आहे म्हणून. आता लावण्या म्हणते, मामी मी जे बाहेर केलं ते सगळं नाटक होतं, असं तुम्हाला समजलंच नाही असं सांगू नका. आता मामी म्हणतात, अगं लावण्या म्हणजे तू जे काही बाहेर बोललीस ते सगळं नाटक होतं की काय. आता लावण्या म्हणते, हो हो सगळं नाटकच होतं. आता लावण्या म्हणते, अहो मामी असं काय करताय, अर्णव माझ्यावर किती चिडला होता आणि त्याची माफी मागण्यापलीकडे माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, त्याने माझं तोंड सुद्धा पाहिलं नसतं, मग मी परत काय करणार होते, म्हणूनच मी आता गुड गर्लची ऍक्टिंग केली. कशी वाटली मामी माझी ऍक्टिंग. आता मामी म्हणतात, अगं हो की मस्तच ऍक्टिंग केलीस. आता लावण्या म्हणते, आता इथून पुढे थोडे दिवस अशीच गुड गर्लची ऍक्टिंग करत मी राहणार आणि हळूहळू हळूहळू अर्णवचं मन जिंकणार आणि त्यासाठी त्या मिडल क्लास मुलीशी मला थोडंसं गोड वागावं लागेल. मला माहित आहे ते थोडं मला जड जाणार आहे, पण ठीक आहे एवढं करू शकते मी आणि हाच तर माझा प्लॅन आहे. आता मामी म्हणतात, वा 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 प्लॅन तर तोच आहे पण पद्धत थोडी वेगळी आहे. आता करेक्ट असं लावण्या म्हणत असते मामींना. आता या दोघी बोलतच असतात, तेवढ्यातच तिथे राकेश येतो. आता लावण्या पाहते राकेशकडे. आता राकेश आतमध्ये येतो, चांगला टाळ्या वाजवतच येतो आणि म्हणतो, डाव चांगला उलटा पडला तरी हार मानली नाही अजून. आता लावण्या म्हणत असते, जीजू प्लीज असं काही म्हणू नका, कारण याचं सगळं क्रेडिट तुम्हालाच तर जातं. आता लावण्या मामींच्याकडे पाहतच म्हणते, आपला हा प्लॅन मामींना सांगायला काहीच हरकत नाही की हा ओरिजिनल प्लॅन तुमचाच होता. आता हे ऐकून मामी म्हणतात, काय सांगतेस काय लावण्या, जावई बापू तुम्ही तर खूपच हुशार आहात की, मांडलं तुम्हाला मांडलं असं हात जोडूनच आता राकेशला म्हणत असतात. आता राकेश म्हणत असतो, मामी त्याचं काय आहे माहितीये का, आपली लढाई ही सत्याच्या बाजूने आहे. लावण्या या घरची सून व्हावी आणि ती ईश्वरी या घरातून बाहेर निघून जावी, यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी, मग त्यामध्ये चूक काय बरोबर काय अजिबात बघायचं नाही. आता मामी म्हणतात, येस दॅट इज दॅट. आता या तिघांचं प्लॅनिंग ह्यांनाच पटलेलं असतं आणि चांगले एकमेकांकडे बघून हसत असतात. आता इकडे अंजली विचार करत बसलेली असते आणि तिला ईश्वरीचं हे चांगलं वागणं खूपच आवडलेलं असतं. आता तिला आठवत असतं ईश्वरीचं बोलणं, ज्यामध्ये ईश्वरी म्हणत असते, सर त्यांना माफ करा, त्यांचे हे वागणं वाईट आहे हे त्यांना कळलं आहे, आपण एक संधी द्यायला नको का त्यांना सुधारण्याची. आता इकडे अंजली हाच विचार करत बसलेली असते, तेवढ्यातच तिथे अर्णव येतो. आता अर्णव ताईकडे आता अर्णव अंजलीकडे पाहतो तर ती कोणत्या तरी विचारत असते, म्हणून अर्णव ताई अशी हाक मारतो. आता अंजली अर्णवकडे पाहते, छान हसते. आता अर्णव अंजली जवळ येऊन बसतो आणि ताई काय झालं ग असं विचारतो. आता अंजली म्हणत असते, काही नाही रे, ईश्वरीचाच विचार करत होते. ईश्वरीचा आज एक नवीनच रूप पाहायला मिळालं ना आपल्याला, कारण बघ ना लावण्याच्या बाबतीत किती समजूतदारपणाने तिने विचार केला. तिच्या जागी दुसरी कोणीतरी मुलगी असती तर ती म्हणाली असती, मला तिचं तोंडही पाहायचं नाही आणि तिला घरातून हकलूनच लावलं असतं. आता अर्णव म्हणत असतो, हो हो बरोबर आहे आपल्याला. आता अंजली म्हणते, आपल्याला जशी दिसते त्यापेक्षा जास्त समजूतदार आहे ईश्वरी. आता अर्णव हसतच म्हणत असतो, हो हो खूपच समजूतदार आहे. आता अंजली म्हणते, तुला सांगू का, तुझ्या लग्ना अगोदर मला खूप टेन्शन यायचं की तुझ्यासाठी कशी मुलगी शोधायची.
एकतर तू असा इंडिपेंडंट सक्सेसफुली आणि कुणाचीही गरज नसलेला व्यक्ती होतास तू, आणि याचंच जास्त टेन्शन मला होतं की तुला समजून घेणारी मुलगी मिळाली पाहिजे, आणि तुला समजून घेणं म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत आहे. त्यावेळेला अर्णव ताई प्लीज असं म्हणतो. आता अंजली थोडीशी हसतच म्हणते, नाही, ईश्वरी मात्र खूपच समजूतदार मुलगी आहे, शोधूनही आपल्याला अशी मुलगी तुझ्यासाठी सापडलीच नसती, समजूनही घेते आणि वेळेला सावरूनही घेते. आता हे ऐकून अर्णव म्हणतो, ताई मला असं वाटत आहे माझ्या मनातीलच शब्द तू बोलत आहे. आता हे ऐकून अंजली हसत असते. आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर आहेच अशी. आता अंजली थोडी अर्णवची गंमतच करते आणि म्हणते, हे मात्र बरं झालं ईश्वरी तुझ्या आयुष्यात आली, म्हणजे माझी सुटका झाली ना. आता अर्णव म्हणतो, अगं ताई काय बोलतेस तू. त्यावेळेला अंजली म्हणते, अरे हो, आई बाबांसारखं सारखं डोक्यावर बसायचंच माझ्या. आता ईश्वरी जेव्हापासून आले तेव्हापासून तिच्याच भोवतीने असतोस तू. आता अंजली म्हणते, आता काय बाबांनो, बहिणीला कोण विचारते. आता अर्णव म्हणतो, ताई तुझी माझ्यापासून सुटका. ताई मी सतत तुझ्या डोक्यावर बसणारच आहे, सतत तुझ्या आजूबाजूलाच आहे बघ. आता हे ऐकून अंजली हसत असते. आता अर्णव स्वतःच्या मनातच म्हणत असतो, ताई त्या राकेशमुळे एक सेकंदही तुला माझ्या नजरेआड मी करू शकत नाही. आता अंजली म्हणत असते, ए तू ईश्वरीला काय सरप्राईज देणार आहेस बरं. आपल्या आता विंटर कलेक्शनचं चांगलं लॉन्चिंग झालं, आता तू तिला काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे, देणार आहेस ना तू. आता अर्णव काहीच बोलत नाही. आता अंजली म्हणते, AR सर आहेस म्हटल्यानंतर काहीतरी प्लॅन केलंच असशील की तू, आणि सगळं ब्रँडच सेलिब्रेशन असणार तुझं. आता अंजली म्हणते, अरे मी आजीला फोन केला होता, सगळं सांगितलं बघ तिला, खूपच खुश झाली ती. तुला वेळ मिळाला की आजीला फोन कर. आता अर्णव हो असं म्हणतो. आता मी आलेच असं म्हणून अंजली तेथून उठून जाते. आता अंजली तेथून गेल्यानंतर अर्णव विचार करतो, ताई खरंच बोलत आहे, मी सिंदूरसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंच पाहिजे. आता इकडे ईश्वरी काहीतरी लिहित बसलेली असते. तेवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदूर तू काय करत आहेस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर घरामध्ये किती नोकर आहेत, किती ड्रायव्हर आहेत, यांचे पगार किती, हे सगळं मी नोट करत आहे. आता अर्णव तिथेच ईश्वरी जवळ बसतो आणि म्हणतो, पण तू सगळं हे का करत आहेस बरं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर मी या घरची सून आहे ना, मग मीच हे सगळं केलं पाहिजे. आता अर्णव ओके असं म्हणतो आणि थोडा हसतच थोडा हळू सुरुवातच म्हणतो, मी सिंदूर तुला काय आवडतं ग. आता ईश्वरी म्हणते, सर हा काय प्रश्न आहे अचानक. आता अर्णव म्हणतो, अगं सांग ना, म्हणजे बडबड करणे सोडून दुसरं आणखी काय आवडतं ते सांग. म्हणजे शॉपिंग करायला आवडतं की फिरायला आवडतं की आणखी दुसरं काय आवडतं सांग ना. आता ईश्वरी म्हणत असते, अगदी मनापासून सांगायचं झालं सर तर मला आवडते अगदी खादाडी, म्हणजे आम्ही इंदोर मधून आहे, म्हणजे कुठेतरी असं बाहेर पडायचं आणि भरपूर खायचं, म्हणजे इंदोर मधल्या फेमस हॉटेलमध्ये चायनीज खायचं. म्हणजे सर तुम्हाला सांगायचं झालं तर इंदोर मधल्या चायनीजची जर आठवण झाली ना तर तोंडाला अगदी पाणीच सुटतं. आता अर्णव म्हणतो, म्हणजे तू असं बाहेर थेल्यावरचं गाड्यावरचं खाणार आहेस. आता ईश्वरी म्हणते, सर इंदोर मधल्या गाड्यावरच्या चायनीजची चव ना तुमच्या इथील हॉटेलमध्ये सुद्धा मिळत नसेल. आता अर्णव म्हणतो, मिस इंदोर बघ ना, असं ते गाड्यावरचं खायचं, इकडे तिकडे ते ट्रॅफिक आणि त्यातूनच ते उभारून खायचं, त्याला काय म्हणतात तुला माहित आहे ना. त्याला ईश्वरी म्हणते, माहोल. सर त्याला माहोल असं म्हणतात. आता ईश्वरी म्हणत असते, गणू बाप्पा कधीतरी माझ्या नवऱ्याला कळेल का रे गाड्यावरच्या चायनीजची चव. आता अर्णव म्हणत असतो, चव तुला माहित आहे का त्यामध्ये काय टाकतात ते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, चवीचं काय घेऊन बसला, आता काय ते आपल्याकडून रेसिपी लिहून घेऊन बनवणार आहेत का. आता ईश्वरी म्हणत असते, काय रे गणू बाप्पा कसला नवरा दिलायस मला, हायजेनिक आणि अनहायजेनिक यापुढे गाडीत जायतच नाही. आता अर्णव म्हणतो, आलो होतो ना एकदा तुझ्यासोबत गाड्यावरची पाणीपुरी खायला. आता ईश्वरी म्हणते, मग आली होती ना खूपच मज्जा. आता अर्णव म्हणतो, ते काही नाही, आपण दोघे जण 5 स्टार हॉटेलला जायचं. आता ईश्वरी म्हणते, काय. आता अर्णव म्हणतो, हो. आता ईश्वरी म्हणते, त्या 5 स्टार हॉटेलमधील चायनीज नामुमकिन. आता हे ऐकून ईश्वरी म्हणत असते, हे म्हणजे सर असं झालं धाब्यावर जाऊन उकडीचे मोदक खाण्यासारखं. आता अर्णव म्हणतो, व्हॉट.
त्यानंतर ईश्वरी म्हणते हो मला कुठेच यायचं नाही तुमच्यासोबत, तुमचं तुम्ही जावा. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर मी प्लॅन करत आहे आणि मी प्लॅन करेल तसंच वागायचं. आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर मी प्लॅनिंग करत आहे आणि आपण तिथेच जायचं. आता ईश्वरी म्हणत असते करा करा तुमचीच सगळी मनमानी करा. आता अर्णव म्हणत असतो ठीक आहे मी करणारच आहे मनमानी आणि चायनीज खाण्यासाठी आपण 5 स्टार हॉटेललाच जायचं. आता हे ऐकून ईश्वरी चांगलाच चेहरा पाडते. आता इकडे राकेश या दोघांना पाहत असतो आणि म्हणत असतो करा करा तुम्ही प्लॅनिंग करा आणि मी तुमचं प्लॅनिंग उधळून लावायला आहेच की. आता ईश्वरी इकडे फोनवर बोलत असते आणि म्हणत असते तूच सांग ताई आता गाड्यावरच्या चायनीजची मजा 5 स्टार हॉटेलमध्ये येणार आहे का. पण नाही बघ ना सर आपलंच सगळं खरं करत असतात. आता त्यावेळेला नम्रता तिकडून म्हणत असते इशू तुला एक सांगू का अर्णव सर हे सगळं मुद्दामून करत असतील आणि ही आयडिया बकवासच आहे आणि काय ग दिवसेंदिवस त्यांची मनमानी वाढतच चालली की. आता ईश्वरी इकडून हु असं म्हणत असते. आता नम्रता म्हणत असते आणि आता काय तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे ना मग घरी सुद्धा आता बॉस सारखेच मनमानी करणार का. म्हणजे बघ ना उठ सूट सगळ्यांवर ऑर्डरीज करत बसणार. म्हणजे हे काही बरोबर नाही बघ इशू. आता नम्रताचं हे असं तीव्र बोलणं ऐकून ईश्वरी म्हणत असते ए नमोताई असं एवढं काही नाही बर का आणि घरात ते बॉस सारखं वगैरे वागत नाहीत. आता नम्रता म्हणत असते काय चुकीचं बोलले ग मी. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते म्हणजे बाहेरचं खाऊन मला तकलीफ होईल ना म्हणून ते हॉटेलमधील खायचं म्हणतात आणि तू तर म्हणजे काय. आता असं ईश्वरी म्हणत असते म्हणजे तिला अर्णव विषयीचं असलं बोलणं आवडलेलं नसतं. आता नम्रता म्हणत असते अगं इशू पण तुला त्यांना ट्रीट द्यायची आहे ना मग मर्जी तर तुझीच सांभाळायला हवी होती की नाही. म्हणजे ते सगळं चुकीचंच वागत आहेत बरोबर ना. आता हे ऐकून ईश्वरी म्हणते ए काही चुकीचं वगैरे वागत नाहीत ते आणि माझ्या नवऱ्याविषयी हे असलं बोलणं ऐकून तर अजिबात घेणार नाही मी. आता ईश्वरी म्हणत असते तू समजतेस तेवढे वाईट नाहीयेत ग ते. त्यावेळेला नम्रता म्हणत असते अच्छा म्हणजे ते वाईट नाहीयेत म्हणजे अगदी थोडे तरी वाईट आहेतच ना. आता ईश्वरी म्हणत असते ते खूप चांगले आहेत आणि मी त्यांना त्यावेळेला ट्रीट दिली नव्हती का पाणीपुरीची रोड साईड पाणीपुरी तेव्हा ते आलेच होते की माझ्यासोबत आणि मग आता मला काय तकलीफ आहे 5 स्टार हॉटेल मधील चायनीज त्यांच्यासोबत खायला. त्यावेळेला नम्रता म्हणते ओ म्हणजे तू जाणार आहेस का त्यांच्यासोबत. आता ईश्वरी हो मी जाणार आहे त्यांच्यासोबत असं म्हणते आणि फोन कट करते. आता ईश्वरी फोन ठेवल्यानंतर म्हणत असते मी नाही काही ऐकून घेणार माझ्या नवऱ्याबद्दल. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. पुढील भागामध्ये ईश्वरी अर्णवला सांगत असते मी 5 स्टार हॉटेलला तुमच्यासोबत यायला तयार आहे. आता ऑफिसमधील महत्वाच्या कामाची जबाबदारी लावण्या अर्णवकडे मागत असते आणि अर्णव सुद्धा ती जबाबदारी लावण्याला देतो. आता ईश्वरी आणि अर्णव स्कूटीवरून 5 स्टार हॉटेलला जात असतात. आता ईश्वरीला तिथे अर्णवने काहीतरी सरप्राईज ठेवलेलं असतं आणि ते पाहून ईश्वरी खूपच आश्चर्य झालेली असते. आता पुढील भागामध्ये नेमकं ते काय होतं सरप्राईज तेच आपण पाहणार आहोत. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.